वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 3 यामधील गणित विषयाचे पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात. प्रश्न क्रमांक 51. 8/4 अधिक 2 गुणिले 8 वजा 8 बरोबर किती? पदावली दिलेली आहे आणि पदावली सोडवत असताना आपल्याला माहिती आहे की कोणती क्रिया अगोदर करणं अपेक्षित असतं. तर गुणाकार असेल गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार. मग काय दिलेलं आहे? 8/4 अधिक 2 गुणिले 8 वजा 8 बरोबर आहे. मग प्रथम भागाकार करून घेऊयात. 8/4 2 अधिक 2चा आणि 8चा गुणाकार होईल 2 16 वजा 8 आहे तसेच घ्यायचे. नंतर बेरीज आणि वजाबाकी आहे त्या क्रमाने 2 अधिक 16 बरोबर झाले 18 वजा 8 उत्तर आलेलं आहे 10. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. एक 5 अंकी संख्या दिलेली आहे, त्यामधून 4 अंकी संख्या वजा केलेली आहे आणि चौकटीच्या ठिकाणी येणारा सारखा अंक कोणता हे ओळखण्यास सांगितलेलं आहे. मग आपण जर वजाबाकी करून पाहिलं तर 5 मधून 9 जात नाहीयेत. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? शेजारच्याकडून म्हणजे दशकाच्या घरातून एक हातचा घ्यावा लागेल, जेणेकरून इथं 15 होईल. मग 15तून 9 गेले, राहिले 6 आणि इथून एक हातचा घेतला म्हणजे इथल्या एक अंक कमी होणार आहे. मग त्या कोणत्या अंकातून 3 वजा केले म्हणजे 2 येईल, तर ते असणार आहे 5 आणि हातचा घेतलेला एक 6. म्हणजे या ठिकाणी जर 6 असेल तर उत्तर बरोबर येणार आहे. करून पाहूयात आपण. ही संख्या लिहून पाहूयात किती आहे. तर 5 चौकटीच्या ठिकाणी आपलं 6 आलेलं आहे. 8 6 5 वजा 4 6 3 9. 15 मधून 9 गेले, राहिले 6, हातचा आला 1. 6 मधून 4 गेले 2, 8 मधून 6 गेले 2, 6 मधून 4 गेले 2, 5तून 0 गेले 5. उत्तर आलेलं आहे 52,226. इथे पण आपलं उत्तर 52,226. म्हणजेच आपण चौकटीच्या ठिकाणी कोणता अंक घेणं अपेक्षित आहे? तर 6 हा अंक घेणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 53. 56,799 अधिक 34,312 बरोबर किती? 5 अंकी संख्येमध्ये दुसरी 5 अंकी संख्या मिळवायची आणि त्यांची बेरीज करायची आहे. या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे की जे तुम्हाला सहज बेरीज करून काढता येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. विनायक जवळ ₹100 आहेत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने 17,750 रुपयांचा संगणक खरेदी केला, तर विनायक जवळ किती रुपये शिल्लक राहिले? आणि पर्यायामध्ये आपल्याला समीकरण दिलेलं आहे. त्याच्याजवळ विनायक जवळ किती रुपये होते? ₹100 होते. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने किती रुपयाचा संगणक खरेदी केलेला आहे? तर 17,750 रुपयांचा. म्हणजेच ती रक्कम त्याच्याकडे असणाऱ्या एकूण रकमेमधून वजा होणार आहे. तर विनायक जवळ किती रुपये शिल्लक राहिले? मग किती राहतील? ती राहिलेली रक्कम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर एकूण रकमेतून त्याच्याकडे असणाऱ्या रकमेतून संगणकाची रक्कम वजा करावी लागेल. मग वजा 17,750 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या पर्यायांत मूळ संख्यांची संख्या सर्वात जास्त आहे? आपल्याला मूळ संख्या माहिती आहे. 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर त्या आहेत 25. मग त्यामध्ये आता कोणामध्ये किती मूळ संख्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मग पहिला पर्याय त्यांनी आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे? 31 ते 40. मग 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर त्या 2च आहेत. कोणकोणत्या? 31 आणि 37. म्हणजे पहिल्यामध्ये 2 आहेत. नंतर 2 ते 10. 2 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या? तर 2 3 5 7. 71 ते 80 यामध्ये 3 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या? 71 73 आणि 79.
आणि 51 ते 60 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत? तर त्या आहेत 2, त्या म्हणजे 53 आणि 59. मग कोणामध्ये जास्त आहेत? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 ते 10 मध्ये सर्वात जास्त मूळ संख्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 56 खालीलपैकी कोणत्या दोन समसंख्यांची बेरीज बरोबर आहे? समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. आपण पाहूयात कोणकोणत्या समसंख्या ह्या दोन आहेत का? आहेत. ह्या समसंख्या नाहीयेत, म्हणजे हा पर्याय आपला गेलेला आहे. ह्या सम आहेत, ह्या पण सम आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार? आता बेरीज करून पाहावी लागणार आहे. मग पहिले किती आहेत? 7250 अधिक किती दिलेलं आहे? 750. 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8. 8000 उत्तर आलेलं आहे का? तर नाही, उत्तर दिलेलं आहे 7500, म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. त्यानंतर 4000 अधिक 5500 या ठिकाणी किती येणार आहे? हे 4000 आणि हे 5000 म्हणजे 9500 होईल, पण त्यांनी किती दिले आपल्याला? 5900, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. हा पर्याय करून बघूयात आता. 9500 अधिक 3500. 0 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 1 10 आणि 3 13. उत्तर आलेलं आहे 13000. इथं पण त्यांनी 13000च दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 57 891 भागिले 11 बरोबर किती? भागाकार दिलेला आहे, तो करणं गरजेचं आहे. 891 भागिले 11 कितीचा भाग जाईल? 8चा. 11 8 88, वजाबाकी 1 वरून घेतला 1, 11 1 11, यांची वजाबाकी बाकी राहिली 0, म्हणजेच किती आलेलं आहे? 81. पर्यायामध्ये पाहूयात. आहे पर्याय क्रमांक 3 81. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 58 खालीलपैकी कोणत्या पर्यायात अपूर्णांकाचा चढता क्रम चुकीचा आहे? अपूर्णांक दिलेले आहेत आणि सगळे अपूर्णांक हे समच्छेद अपूर्णांक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 छेद आहे, 19 छेद आहे, सगळ्यांचा छेद 21, सगळ्यांचा छेद 13 आहे. मग आपल्याला माहिती आहे काय? तर अपूर्णांकामध्ये समान छेद असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आपल्याला चढताच क्रम विचारलेला आहे, म्हणजेच अंशाचा चढता क्रम आपल्याला पाहावा लागणार आहे. पहिला पर्याय पाहूयात. 7 10 11 बरोबर आहे. त्यांनी आपल्याला चुकीचा ओळखायला सांगितलेला आहे. 13 15 19 अंशाचा चढता क्रम बरोबर, म्हणजेच त्या अपूर्णांकाचा सुद्धा चढता क्रम बरोबर आहे. पुढे 19 11 21 इथं त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. 11 अगोदर पाहिजे होते, नंतर 19, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा जो क्रम आहे हा चुकीचा आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढचा पण पाहूयात. 2 5 7 हा पण अपूर्णांकाचा चढता क्रम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59 खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूहासारखा तो आकृतिबंध आहे तो शोधा. आपल्याला बाणांचा आकृतिबंध दिलेला आहे आणि त्याच्यावरून अक्षरांचा करायचा आहे. मग आपण लावून पाहूयात. जर आपण डावीकडे जाणाऱ्या बाणाला ए बी बी सी, परत तेच आहे बघा, ए बी बी सी, म्हणजेच ए बी बी सी कुठे पाहूयात? पर्याय क्रमांक 2 ला आहे पहा. ए बी बी सी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 60 9500 अधिक 4500 वजा 2550 बरोबर किती? या क्रियेचे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात कसे लिहाल? आपल्याला काय करायचे? पहिली बेरीज. मग किती दिले आहे? तर 9500 अधिक किती आहेत? 4500 यांची बेरीज आहे. 0 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 1 10 आणि 4 14. किती आलेलं आहे उत्तर? तर उत्तर आलेलं आहे 14000. आणि या संख्येमधून काय करायचं आपल्याला? तर 2550 वजा करायचे. 2550 यांची वजाबाकी केली. 0 10 मधून 5 गेले, 5 हातचा आला 1, 5 आणि 1 6, 10 मधून 6 गेले 4, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 4 मधून 3 गेला 1, 81 1. किती आलेले उत्तर? 11450.
50. आपला पहिलाच पर्याय पहा 11,450. आपण गडबडीमध्ये पर्याय क्रमांक 1लाच गोल करू, परंतु त्यांनी दुसरी अट कोणती घातलेली आहे, तर उत्तर देवनागरीमध्ये पाहिजे. मग देवनागरीमध्ये कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3ला आहे पहा 11,450. यासाठी प्रश्न काय दिलेला आहे आणि सगळे पर्याय काय आहेत हे पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. 61वा 940 हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येत 81 ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल. कोणकोणते 9, 4 आणि 0. आणि हे अंक आपल्याला किती वेळा वापरायला सांगितले आहेत, तर किमान एक वेळा प्रत्येक अंक आला पाहिजे. आणि संख्या किती अंकी करायला सांगितलेली आहे, 5 अंकी लहानात लहान. मग 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर लहान अंक अगोदर घ्यावा लागेल. तो घेऊ आपण 4 0 0 0 9. म्हणजेच आपण काय केलं या ठिकाणी, तर प्रत्येक अंक हा किमान एक वेळा आलेला आहे. 4 आलेला आहे, 0 आलेला आहे आणि 9 सुद्धा आलेला आहे. आणि लहान अंक 3 वेळा घेतलेला आहे की जो 0 आहे. आणि या संख्येमध्ये मग किती संख्या मिळवायची आपल्याला, तर 81 अधिक 81. 9 आणि 1 10, हातचा आला 1, 8 आणि 1 9. 0 0 0 0 4 4. किती आलेलं आहे उत्तर, तर 40,090. पर्यायामध्ये आहे का पाहूयात. आहे 40,090. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न 62वा 1 डझन पेनांची किंमत 780 रुपये आहे, तर असे 15 पेन विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील. 1 डझन म्हणजेच किती, 12 पेनांची किंमत किती आहे, तर 780. एका पेनाची किंमत काढण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, भागाकार. 12 72. 8 मधून 2 गेले 6, वरून घेतला 0, 12 पंचे 60. मग एका पेनाची किंमत किती आलेली आहे, तर 65 रुपये. आणि त्यांनी आपल्याला किती पेनाची सांगितलेली किंमत काढण्यासाठी, तर 15. मग काय करावं लागेल, 65 गुणिले 15. 15 पाचे 75, हातचे आले 7, 15 सक 90, 90 आणि 7 97. म्हणजेच किती रुपये आले, तर 975 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 63. खालीलपैकी 50 या संख्येच्या विभाजकांचा गट कोणता आहे. विभाजक म्हणजेच काय, तर ज्याने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. मग 50ला कुणी पूर्ण भाग जातो ते पर्यायामधून शोधायचं आहे. 1 ने जातो का, जातो. 2 हो, 5 ने जातो, 10 ने जातो, 20 ने जातो का 50ला, नाही. म्हणजे पहिला पर्याय गेलेला आहे. दुसरा पाहूयात. 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो का, तर नाही जात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण गेला. तिसरा करून पाहूयात. 1 ने जातो, 2 हो, 5 ने पण जातो, 10 ने जातो, 25 दुने 50, 50 एके 50, 3 बरोबर आहे. चौथा पण पाहूयात. 1 ने जातो, 2 ने जातो, 5 ने जातो, 15 ने जातो का, तर नाही जात. 15च्या पाड्यामध्ये 50 येत नाहीत, पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 64वा 4750, 6864, 2751, 5322, 6848 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता दुसऱ्या क्रमांकावरील संख्येतील अंकांची बेरीज ही मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. कोणता क्रम मांडायचा आहे, चढता क्रम. मग मांडून घेऊयात. चढत्या क्रमाने कोणता येईल, लहान संख्या अगोदर. पहिली कोणती येईल, मग 2751. त्यानंतर कोणती येईल, ती येईल 4750. नंतर कोणती येईल, 5322. त्यानंतर आता 6000च्या 2 येतात, 6800, 6800, 6864, 6848. मग 48 अगोदर येईल 6848. आणि त्यानंतर 6864. संख्या 5 दिलेल्या आहेत. 5 संख्यांचा आपण चढता क्रम मांडलेला आहे. आणि त्यानंतर काय विचारलंय त्यांनी, तर दुसऱ्या क्रमांकावरील संख्या अंकांची बेरीज म्हणजे याची किती येते पाहूयात. तर मग 4 आणि 7
11, 11 आणि 5 16. आणि दुसरं काय विचारलेलं आहे, मधोमध येणाऱ्या संख्येतील मधोमध येणारी संख्या कोणती आहे, तर ही आहे. त्यांची बेरीज करूयात. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 2 12. मग ही संख्या ह्यापेक्षा कितीने जास्त आलेली आहे, तर ती 4ने जास्त आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 65वा. दुर्गादेवी विद्यालयात 7/12 मुले आहेत व उरलेल्या मुली आहेत. त्या विद्यालयातील मुलींची संख्या 375 आहे. तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? मागील प्रश्नपत्रिकेत सुद्धा असाच एक प्रश्न आलेला होता. काय दिलेलं आहे, विद्यालयातील एकूण मुलं किती आहेत, तर ते आहेत 7/12 मुले आहेत. 12 भाग आहेत. 12 भागापैकी 7 भाग हे मुले आहेत. मग मुली किती राहिल्या, 12 भागातून 7 भाग वजा करावे लागतील, म्हणजेच 5 भाग. 5 भाग काय आहेत, तर मुली आहेत. आणि त्या मुलींची संख्या किती आहे, 375. मग जर आपण 375 भागिले 5 केलं, कारण की काय, आपल्याला एक भाग काढायचा आहे म्हणून. मग 5 7 35, यांची वजाबाकी, 2 वरून घेतला 5, 5 5 25, म्हणजेच एक भाग बरोबर किती आलेला आहे, 75. मग असे किती भाग आहेत एकूण, तर 12. मग काय करावं लागेल, 75 गुणिले 12, जेणेकरून काय होईल, सर्व मुलांची संख्या आपल्याला मिळेल. मग 12 पंचे 60, हच्चाले 6, 12 सती 84, 85 86 87 88 89 90. म्हणजेच एकूण मुलं किती झाली, तर 900. पर्यायामध्ये पाहूयात. 900 पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 66वा. 8.*7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक रूपांतर 60/7 असे आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता अंशाला किती आला पाहिजे आपल्याला, 60. आणि आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायला शिकलेलो आहोत. काय करतो, तर छेदाचा आणि पूर्णांक संख्येचा गुणाकार. मग 7 8 56. मग 56 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे 60 येणार आहे, तर 4. म्हणजेच ह्या स्टारच्या ठिकाणी किती असणार आहे, 4 असणार आहे. जेणेकरून 60/7 हा अपूर्णांक तयार होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. सोबतच्या आकृतीतील रेषांची संख्या ही रेषाखंडापेक्षा कितीने जास्त आहे? किती रेषा पाहूयात. 1 2 3 रेषा आहेत 3. आणि रेषाखंड किती आहेत, हा किरण आहे, हा पण किरण आहे, 1. रेषाखंड किती आहे, 1. मग ही रेषांची संख्या ह्या रेषाखंडांपेक्षा कितीने जास्त आहे, तर 2ने. कितीने जास्त आहे, 2ने. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 68. सकाळी 9:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन होईल? तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण ओळखायचा आहे आपल्याला. किती वाजताचा, 9:30 वाजताचा. 9:30 वाजता तास काटा कुठं असेल, तर 9च्या आणि 10च्या मध्ये. आणि मिनिट काटा कुठं असणार आहे, 6 वरती. मग त्यांचा किती कोन होईल, निश्चितच तो 90 अंशापेक्षा मोठा असणार आहे. म्हणजेच विशाल कोन होणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 69वा. खालीलपैकी अयोग्य विधाने किती आहेत? काय दिले बघा. प्रत्येक चौरस हा आयत असतो. असतो का, तर असतो. माहिती आपल्याला, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. आणि आयताचा आपण व्याख्या काय सांगतो, समोरासमोरील बाजू सारख्या. मग जर सगळ्या बाजू सारख्या असतील तर समोरासमोरील बाजू सुद्धा सारख्या होणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रत्येक आयत हा चौरस असतो. असतो का, तर नाही. कारण की आयताची व्याख्या काय आहे, समोरासमोरील बाजू सारख्या. आणि चौरसाची व्याख्या काय आहे, सर्व बाजू सारख्या. म्हणजे प्रत्येक आयत हा चौरस असतो, हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 पाहूयात. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. असतो का, तर होणार आहे. कारण की चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि समभुज चौकोनाच्या पण चारही बाजू सारख्या असतात. म्हणजे सी हे बरोबर आहे. पुढे डी. प्रत्येक आयत हा पतंग असतो. प्रत्येक आयत हा पतंग होईल का, तर होणार नाही. कारण की आयताच्या व्याख्यामध्ये ते बसत नाही. आयताची व्याख्या आहे समोरासमोरील बाजू सारख्या आणि पतंगाची व्याख्या येते शेजारील बाजू सारख्या. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे सुद्धा चुकीचं आहे. मग किती विधाने सत्य आहेत, तर 1 आणि 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे.
प्रश्न 70. सोबतच्या घनाच्या आकृतीमध्ये छायांकित पृष्ठभागाच्या लगत नसणारा पृष्ठभाग कोणता? ह्या छायांकित पृष्ठभागाला लागून नाही असा कोणता भाग असणार आहे? तर तो त्याच्या अपोजिट असणारा. मग तो कोणता आहे? तर य म ल र. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 य म ल र म्हणजे त्याच्या विरुद्ध असणारा. प्रश्न क्रमांक 71. सोबतच्या चित्रातील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या फरशीचा उपयोग केला आहे ते पर्यायातून शोधा. या ठिकाणी आपल्याला पर्यायातून जे बसणार नाही ते पर्याय आउट करायचे असतात. आपण जर का इथून अशी दोन रेषा ह्या आकृतीच्या, मग कसा भाग येतो तो पाहूयात. हा होईल का? तर तो होणार नाही, कारण की मध्ये काय आहे? चौरस आहे. हा होईल का? तर तो पण होणार नाहीये. हा होईल का? नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 72, 6/15, 9/15, 7/15, 8/15, 12/15 हे अपूर्णांक मांडल्यास पहिल्या क्रमांकाच्या अपूर्णांक व मधोमध येणारा अपूर्णांक यांची बेरीज येईल. आपल्याला उतरता क्रम मांडायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे जर का अपूर्णांकाचा छेद समान असेल तर अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. मग उतरत्या क्रमामध्ये मोठा अपूर्णांक अगोदर, मग तो किती येईल? तर तो येईल 12/15. नंतर येईल 9/15. नंतर 8/15, 7/15 आणि 6/15. आणि मग काय विचारलंय? पहिल्या क्रमांकाचा अपूर्णांक व मधोमध येणारा अपूर्णांक यांची वजाबाकी विचारलेली आहे. म्हणजेच काय करावं लागेल? तर 12/15 वजा 8/15. छेद आहे तसाच राहतो. अंशाची वजाबाकी. 12 मधून 8 गेले, राहिले 4. उत्तर आलेलं आहे 4/15. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाची परिमिती माहिती, चारही बाजूंची बेरीज. परिमितीवरून आपल्याला चौरसाची बाजू काढता येईल. किती येईल मग बाजू? जर परिमिती 40 आहे तर 40/4 म्हणजे बाजू आली 10 सेंटीमीटर. आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय. क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बाजू वर्ग. मग 10चा वर्ग करावा लागेल. 10चा वर्ग 100 चौरस सेंटीमीटर. मग पर्यायामध्ये पाहूयात 100. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 74. 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता 40 ते 50 यामध्ये किती मूळ संख्या येत आहेत? तर त्या 3 येत आहेत. कोणकोणत्या येत आहेत? तर 41, 43, 47 यांची बेरीज करावी लागेल. मग 7 आणि 3 10 आणि 1 11, हातचा 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. किती आली? 131. आणि 50 ते 60 यामध्ये किती आहेत? तर 2. कोणकोणत्या? 53 आणि 59 यांची बेरीज करूयात. 9 आणि 3 12, हातचा 1, 5 आणि 5 10 आणि 1 11. किती आलेलं आहे? 112. मग कितीने जास्त आहे? ह्यातून हे वजा करूयात. 112. 11 मधून 2 गेले, राहिले 9. हातचा 1. 3 मधून 2 गेले 1. 0 म्हणजेच कितीने मोठे आलेले आहे? तर 19ने काय आहे? तर जास्त आहे. मग 19ने पहिला पर्याय त्याने दिला बघा, 19ने कमी, परंतु पहिली संख्या ही दुसरीपेक्षा कितीने जास्त हे विचारलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75. 1 ते 100 हे अंक लिहिताना कोणता अंक 20 वेळा लिहावा लागतो? आपल्याला माहिती आहे की 1 ते 100 यामध्ये सर्व अंकांची वारंवारता किती असते? तर 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. तर 2 पासून 9 पर्यंतचा प्रत्येक अंक हा 20 वेळा येतो. मग 20 वेळा येणारा अंक कोणकोणते आहेत? तर 2 पासून 9 पर्यंतचे. मग किती? हा आहे, हा आहे आणि हा आहे. म्हणजे अ, ब, क हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. 0 किती वेळा येतो? तर 0 येतो 11 वेळा.
म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्न क्रमांक 51 ते 75 अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.